श्री स्वामी समर्थ। तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत। तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा माऊली, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत यातील 7वा अध्याय, 8वा अध्याय आणि 9वा अध्याय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। श्री गणेशाय नमः। जय जयजी निर्गुणा, जय जयजी सनातना, जय जयजी अघोहरणा लोकपाला सर्वेशा। अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयांची भक्ती सोहस्ते सेवा नित्य करीती। जानोनी येती परब्रह्मा वेदांत आवडे तयासी। श्रवण करीती दिवसनिशी हेरळी करांदिक शास्त्रांसी। वेतने देऊनी ठेविली त्यात समयी मुंबापुरी। विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती। त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी। बहुत करुणी खटपटी बुवांसी शेवटी आणिले। रात्रंदिन नृप मंदिरे वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे। ख्याती वाढली लोकांत स्तुती करीती जन समस्त। सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे। एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती। श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तया वेळी पहावया येतीचे लक्षण। ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी। ब्रह्मापद तदाकार काय केलेने होई निर्धार ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले। मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती। पाहुनी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती काय म्हणी। हा तो वेडा संन्यासी भुरळ पडली लोकांसी। लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले। तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेरी। लोका बोलती हस्यंतरी तुम्ही व्यर्थ फसला हो। पाहुनी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण। वेदशास्त्राधिक ज्ञान या ते काही असेना। ऐसे ब्रह्मचारी बोलोनी पातले आपल्या सोस्थानी विकल्प पातला मनी स्वामीसी तुच्छ मानिती। नित्य नियम सारोन ब्रह्मचारी करीती शयन। जवळी पारशी दोघे जण तीही निद्रिस्त झाले। निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी। एक स्वप्न तयांसी चमत्कारिक पडलेसे। आपल्या अंगावरील वृश्चिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दोन शापना करीत असे। ऐसे पाहुनी ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी। बोबडी पडली वैखरी शब्द एकन बोलवे। जवळी होते जे पारशी जागृती आली तयांशी। त्यांनी धरुनी बुवांसी साबद केली त्यावेळी। मग स्वप्नींचा वृत्तांत ऐसी सांगती समस्त। म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने केक पडती। असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी। पुस्ता मागील प्रश्नांशी खदा खदा स्वामी हसले। मग काय बोलती येतेश्वर ब्रह्मापद तदाकार होण्याविषयी अंतर। तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुनी वृष्टिकांसी काय म्हणून भ्यालासी। जरी व्रथा भय मानितोसी मग ब्रह्मापद जानसी कैसे। ब्रह्मापद तदकार होणे हे नव्हे सोपे बोलणे। यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची। बुवा प्रति पटली खून धरिले तत्काळ स्वामी चरण। प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सददित। तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी। अहंकार गेला गळोनी ब्रह्मापद योग्य झाले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोद भाविक भक्त सप्तमाध्याय गोढा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ परनमस्तु। अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। जय जय जी सुखधामा, जय जय जी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार त्यांच्या पदरी दप्तरदार राजे राय बहादर शंकरराव नामक 6 लक्षांची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती काही कमती असेना। परिपूर्व कर्म आघाद तया लागला ब्रह्मा संबंध। उपाय केले नानाविध परी बाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन। गेले शरीर सुकन गोड न लागे अन्न पाणी। नावडे भोग विलास सुखोपभोग कैचा त्यास। निद्रा नयेची रात्रंदिवस चिंतानले पोळले। केली कित्येक अनुष्ठाने तेसेची ब्राह्मण संतर्पणे। बहुसाल दितली दाने आरोग्य व्हावे म्हणून। विटले संसार सौख्यासी त्रासले या भव यात्रेसी। कृष्णा वर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण। सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर। तिथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस ऐसे लोटले 3 मास। एके रात्री त्यास स्वप्नी दृष्टांत झाला। अक्कलकोटी जावे तोवा तेथे करावे स्वामी सेवा। येती वेचनी
यती वचनी भाव धरावा तेने व्याधी जाय दुरी, तरी ते तेथेची राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयसी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो आहे जाणूनी हितगोष्टी मानसी विचारोनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित, तया नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्राप्त स्नानी करोनी पूजाद्रव घेऊनी अर्पवाया समर्थ चरणी जाती अंती त्वरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सद परिसुत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोड हा श्री स्वामी चरणार विंद पर्णमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय शिरस्तो. अध्याय 9. श्री गणेशाय नम. घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालते. दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्याधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शना येते धावुनी. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पे. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागले. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होतसे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपणा लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोक पूर्ण आनंदले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयाचे देईन. सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करीते. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थनीय स्वामी परती कार्य आपले करीन. बाई स्वामीसे बोले वचन. हे गृहस्थ थोर कुलीन परी पूर्व कर्म या लागून ब्रह्मा संबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरद आणि समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले. तिराज त्वरित एका नूतन खाचेत निजले छाती टाकूनी. सेवेकरी शंकरराव अशी म्हणती लीला करुनी ऐशी. चुकविली तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकरराव येता या दिवशी खाना दिदला फकीरासी आणि शेकनवर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मासंबंध. झाल्या स्वामीराज वैद्य व्याधीपळे आपणची. प्रकृतीसे आराम पडला. राव गेले सोनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडले. मग पुन्हा आनंदीसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊनी स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. म्हणती महाराज आज्ञापित गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनंगेची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत ती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनंगची. कीर्ती शंकररावाची आजराम राहिली. तिसरी स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा परिसोद भाविक भक्त. 9वाध्याय गोड हा श्री स्वामीराजा पर्णमस्तु शुभम भवतु शिरस्तु. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.